बदलापूर येथील 2 अल्पवयीन मुलीवर अक्षय शिंदे या आरोपीनं अत्याचार केला होता। त्यावेळी बदलापूरसह राज्यामध्ये मोठे आंदोलन झाले होते। त्यानंतर अक्षय शिंदे याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याला तपासासाठी घेऊन जाण्यात येत असता अक्षय शिंदे यांनी पोलिसावर गोळीबार करून जखमी केले व पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या। यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला। याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। एखाद्या नराधमाला अशा प्रकारे शिक्षा मिळाल्यामुळे पीडितेला न्याय मिळाला आहे। विरोधक सध्या टीका करत आहेत। अक्षय शिंदेचा मृत्यू कसा काय झाला, कोणी त्याला गोळ्या झाडल्या, त्याला कोणी संपवण्याचा कट रचला, अशी टीका विरोधक करत आहेत। पण या नराधमाला अशा प्रकारे शिक्षा मिळाल्यामुळे बदलापूर येथे आनंदाचे वातावरण पसरले आहे। काही महिलांनी फटाके फोडून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। तसेच इचलकरंजी शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला। अशा नराधमांना अशी शिक्षा मिळाली पाहिजे अशी प्रतिक्रिया महिला वर्गातून व्यक्त होऊ लागली आहे। अक्षय शिंदे यांनी जे कृत्य केलं आहे ते समाजाला घातक ठरणार आहे। अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्यानंतर काही पुढाऱ्यांनी त्याची बाजू घेण्याचे काम केलं आहे, पण ते योग्य नाही। महाराष्ट्र जनता त्यांची जागा दाखवून देईल। यावेळी इचलकरंजी भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी कुबडगे तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।